हा संध्याकाळी फ्राय मस्त ना, मोठाच कटला मासा. मी पण जाळा लावला, मी लावायचं तुम्ही लावला. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, आज ची जी व्हिडिओ आहे ती खूप मजेशीर होणार आहे. कारण आता आम्ही चाललो आहे मच्छीसाठी चिलनीत. आमच्या गावाच्या शेजारी जी खाडी आहे त्या खाडीमध्ये चिलन आहे आणि तिथे आम्ही आता जाणार आहोत मच्छीसाठी. पाग घेतलं आहे आणि पागून काय मच्छी मिळते ते आता आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. आणि आमच्याबरोबर भाई आहे, त्यांचा उद्योग आहे. तर बघू मच्छी किती मिळते ती, आणि खूप मजा येणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्की बघा आणि पागानी कशा पद्धतीनं मासेमारी केली जाते ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. त्याच्यामुळं व्हिडिओ काय अर्धवट सोडू नका. तर चला आता आपण जाऊ मच्छी पकडायला. हा समोर जो तला आहे तो भाईचाच आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं, तिथे आम्ही गळ टाकण्यासाठी आलो होतो. आणि अशा पद्धतीनं ही आमचीशी चिलन आहे. इकडं पुढे ताऱ्यात जातो. ताऱ्यामध्ये जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, कांडाला घेऊन गेलो होतो लावायला, तिकडे तो पाणी जातं. आणि आता आम्ही आज चाललो आहे उगरीच्या खाडीत. तर बघूया काय मिळतोय का. आणि हा भाईचा दुसरा तलाव, याच्यामध्ये पण मच्छीच त्यांनी आता सोडलेली आहे. मंडळी, आम्ही आता पुढे जी चिलन आहे तिकडे उद्या तिकडे गेला आहे अगोदरच. आणि आता भाई आणि अर्जुन भाऊजी सोबत आहेत. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे चिलनीमध्ये. म्हणजे तिकडे समोर नव्याने बांधलेली उघडी आहे. याच वर्षी त्याचं काम झालं पण अजून दरवाजे काय खोललेत नाही. आणि ही आता तुमची चिलन आहे. या चिलनीमध्ये मोरलीवर आम्ही आता पागण्यासाठी चाललेलो आहोत. तर बघू आज कशी मच्छी मिळते ती. इकडून नाही जात कवा, खाली ना पागायचं ना.
आणि आता पहिलाच पाक टाकण्याचा प्रयत्न भाई करतोय. तिकडं बरोबर बसला नाही. हा पाणी वरती पांडीचे आहे अजून. मंडळी अशा ठिकाणी इथे बगला लावलेला आहे. तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीनं हा बगला इथे लावतात. त्याच्या खाली छोटी बगली असते. मग इकडून येणारी जी मच्छी असते, कोलंबी, बोय मासे, कटला मासा, जो या इकडून भरतीच्या पाण्यावर मग या बगल्यामध्ये मिळतो. तर आपण तिकडे जाऊया. ही समोर आता नव्याने झालेली बंदस्ती खूप चांगल्या पद्धतीनं काम झालं आहे. आणि समोरची जी झाडी आहे त्याला खारफुटी बोलतात, म्हणजे वांदलाची झाडं. ही समुद्राच्या किनारपट्टीला सगळीकडे असतात. याला आमच्या इकडे वांदल बोलतात, म्हणजे खारफुटी. आज चांगला कडक असा ऊन पडला आहे. म्हणजे मध्ये मध्ये थोडाफार पाऊस आहे, पण चांगला कडक ऊन आहे. आणि त्याच्यामुळं मासा हा खेळायसाठी असा पाण्यावर येत असतो. तर बघू आज काय मच्छी मिळते ते आम्हाला. म्हणजे बघा इकडे पण एक बगला आहे. आणि ही अशा पद्धतीनं छोटी बगली असते, तिकडे खालच्या बाजूला तिकडे लावतात. आणि इकडे तुम्ही आतमध्ये बघू शकता, निमोलता भाग आहे आणि तिकडे जाऊन मच्छी अडकते. तर अशा पद्धतीने ही बगली आणि हा बगला हा बांबूच्या काट्यांपासून बनवला जातो. इकडून जी मच्छी येते ती इकडे या बगल्यामध्ये जाते. ही साईडला जी दगडी आहेत, ह्या दगडीमध्ये ज्या फटीमध्ये मच्छी जाऊन बसते आणि ती हाताने पकडण्याचा प्रयत्न आमचे माणसं करतायत. तर त्यांना चला भेटला आहे चांगला. हे इकडे इकडे उडं मंडळी तुम्ही बघू शकता. मला असे 3 भेटलेत. हां, चांगला बोय मासा भेटला आहे. असे 3 भेटलेत. तर बघू आज दिवसभरामध्ये किती मच्छी मिळते ती तर तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. या दगडीमध्ये जाऊन ते बसतात आणि मग ते आता असे हाताने रापल्यावर ते आम्हाला भेटतात. तर आमची माणसं शोधत आहेत साईडला. अरे
मिळालेला, पण हातातून उडवताना तो खाली पडला. बघू आता आपल्याला परत भेटतात काय. पोचा भेटलाय चांगला कोलबी. पाक मार त्याला मारायला तांबीला दे. मग हे पाग लाव असा. या दगडामध्ये मच्छी भरपूर आहे असं वाटतंय, आणि असा गोल त्याला जाळा लावलाय पाग, आणि मग हाताने रापणार आहेत. मंडळी अजून एक भिंडाल आहे. नाही नाही इथं उडं. बघा का मोठाच होईट. आता अजून एक मिळाला आहे. ह्या बाजूला इथं इकडेच होता. हे बघा का कशी मस्त साईज आहे बोईटची. मंडळी ही जी दगडी आहेत ना, त्या दगडामध्ये मच्छी चांगली लपून बसले, आणि ते आता आम्हाला मस्त मिळते. तर आजचा काम पचीस होणार आहे. खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा. मंडळी आज मच्छी चांगली मिळेल अशी आशा आहे. आणि बघा तुम्ही किती मजा येते. स्वतः मच्छी खाण्यापेक्षा अशी मच्छी पकडायला खूप मजा असते. आमची माणसं तिथे आहेत, आणि मला ठेवलं इथे पिशवी राखायला. आता मी आलो आहे बंधुशिवा. मी आता मगाशी पलीकडे होतो त्या साईडला, आता इकडे आलो आहे. पूर्ण बंधुशिवा बघू शकता. तर आता चिलनीवर आहे मी. इकडे चिलन आहे. इथे इकडून त्या बाजूला जाण्यासाठी हा छोटीशी
उघडी आहे. पूर्वी याच्यावर लाकडाचे ओंडके टाकले होते, आता सिमेंटचे पोल आहेत. तर इकडच्या बाजूनी त्या बाजूला जाण्यासाठी हा मार्ग इथे आहे. या भागाला चिलन बोलतात, मोरोली. तर आता आमची माणसं गेली तिकडे मोठ्या उघरीवर, तर आता आपण पण जाऊया. तिकडे मागे 5-6 गाड्या बाईक त्या ठिकाणी तिकडे आहेत. ते मला वाटतं आदिवासी बांधव आहेत, कुठून तरी लांबून आलेत आणि ते आपल्या खाडीमध्ये याच्यासाठी आलेत की आपल्या खाडीमध्ये लाल मुठे मिळतात. लाल आणि काले काले पूर्ण असतात आणि त्याचे डांगे जे असतात ते लाल असतात. आणि हे मुठे खायला अगदी चविष्ट, खूप छान लागतात. मुगाच्या पिठाने त्याची कवटी भरून मस्त त्याचा रस्सा होतो. आणि हे फक्त आपल्या खाडीमध्येच मिळतात. म्हणजे महादेवखार ते पार खाली चोरडा, पारंखार हा जो आमचा सालाव किनारपट्टी जी आहे या भागामध्येच फक्त हे आमच्या कांदळवनामध्ये समुद्रकिनारी हे मुठे भेटतात. आणि ते खूप महागही जातात. म्हणजे आमच्या इकडेच 100 रुपयाचे फक्त 10 मिळतात मोठे. तर खूप महाग आहेत. आणि ते पकडण्यासाठी आदिवासी लोक तिकडे आलेली आहेत. आम्ही पूर्वी पण ते हाताने काढायचो आणि ते खूप म्हणजे जर चावला तर पूर्ण रक्तच काढणार, एवढा जबरदस्त त्यांचा चावा असतो. पण आता भुशाचा जाळा टाकून ते पकडतात. तर आता आपण जाऊ इकडे, आपली माणसं जी गेलेली आहेत वागण्यासाठी, बघूया तिकडे त्यांना काय मिळतंय. आणि आता आम्ही आलो आहे आमच्या मोठ्या उघडीवर. हा पूल आणि हा आता नव्याने ही उघडी बांधली. मी पण जाळं लावला, मी लावायचं तुम्ही लावला असं कोण जायचं हाची मुळे आता गेला पागून शिकून. मंडळी, आमच्या उदयाच्या पायाला ना चिंबोऱ्यावरच त्याचा पाय पडला आणि त्याचा डोक्याने चावा घेतला आहे चिंबोऱ्याने. चांगलाच लपका काढला आहे. मोठा चिंबोरा होता आणि चिंबोऱ्याने चावा घेतला आणि तो तुटून डायरेक्ट त्याच्या पायालाच आला आणि चिंबोरा गायब झाला आहे. वातावरण पण चांगलं आहे, म्हणजे पाऊस नाही आणि कडक असा ऊन लागतो आहे. मी आलो तेव्हाच म्हणजे असं चालतानाच एवढा ऊन लागत होता की म्हणजे पाणी पण आणला नाही आज. त्याच्यामुळं म्हणजे भरपूरच ऊन आहे. पण मच्छीसाठी आजचा दिवस म्हणजे चांगलाच आहे. उन्हामुळं मच्छी
ही अशी पाण्यावर खेळायला येते आणि मग त्यासाठीच आम्ही दुपारच्या वेळेमध्ये आलेलो आहोत मच्छी पकडण्यासाठी. बघू आता किती मच्छी आपल्याला सापडणार आहे. दादा मंडळी मगाशी बोललो होतो ना की इकडे मोठ्यांसाठी जी माणसं आली होती त्यांना आता थोडेफार काही मोठे ते मिळालेत. आता ते चाललेत. कुठल्या वाडीवरचे आहेत? कुठला तुम्ही? कुठल्या हा परली? एवढ्याला एवढ्या लांब आलात? हे मोठे कुठे भेटत नाही, आमच्याच खाडीत भेटतात. हा आहेत. हॉटेलवाडीचे दिले एक परली साईडला पालीला. मंडळी पालीच्या पुढे परली म्हणून गाव आहे, तिकडून आलेली आहेत. जवळजवळ 2-2.5 तास हा बाईकचा प्रवास करून ही ठाकूरवाडीवरची लोक ह्या आमच्या खाडीमध्ये खास त्या मोठ्यांसाठी आलेली आहेत. मंडळी आपण होतो आता चिलनीवर मच्छी मारण्यासाठी, परंतु आपला बॅड लक असा की मोबाईल आपला स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळं आपल्याला तिथली काय व्हिडिओ दाखवता आली नाही. परंतु आता आम्ही आलो घरी आणि आम्हाला जेव्हा खरोखर मच्छी भरपूर मिळायला लागली आणि त्याच टायमामध्ये आपला फोन स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळं जी काही मजा होती मच्छी पकडण्याची ती मला काही तुमच्यापर्यंत दाखवता आली नाही. परंतु आम्हाला भरपूर मच्छी मिळाली. आम्ही 4 जण होतो आणि जवळजवळ 4-5 किलो अशी भरपूरच अशी मच्छी, म्हणजे कटला, बोई मासा असा आम्हाला भरपूर असं मच्छी मिळाली. आणि मग आता आम्ही चौघांनी 4 वाटे करून घेतली. जास्त करून आता मलाच तरी दिली. खरी बघायला गेला तर मेहनत त्या तिघांचीच होती. मी फक्त नावाला तिथे होतो सोबत, पण त्यांनीच मच्छी भरपूर पकडली. तर आता दाखवतो मी आपल्याला किती मच्छी प्रत्येकाला वाट्याला आली ती. एवढी मच्छी प्रत्येकाला वाट्याला आली आणि सर्वात मोठा मासा हा कटला आहे. हा एकच मोठा मासा कटला भेटला तो, आणि तो त्यांनी मला दिला आहे. आणि हे बाकी सगळे बोई मासे आहेत. हे बघा, जवळजवळ हा कटलाच अर्धा किलोचा आहे आणि हे बोई मासे जवळजवळ 1 किलो
ही त्यांनी मला दिले मच्छी. हे बघा एकदम फ्रेश मच्छी. आणि हा रो मासा आहे. हा वल्गणीच्या टायमात हा रो मासा भरपूर आला होता. आणि हे बोई मासे आहेत. हे आता छोटे छोटे बोई मासे आहेत. हा एक नंबरच असा कटला, जबरदस्त असा मोठा कटला मिळाला आणि तो त्यांनी मलाच दिला. बरोबर कसा आहे मग? हां हां संध्याकाळी फ्राय मस्त ना, मोठाच कटला मासा. मच्छी तसा त्या ठेवतो. संध्याकाळी साफ करून याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवू. मंडळी तुम्ही पाहिलेत आपल्याला भरपूर मच्छी मिळाली. जवळजवळ 1 किलो अशी मच्छी आज माझ्या वाट्याला आली आहे. आणि ती आम्ही आज संध्याकाळी फ्राय आणि रस्सा करून करणार आहोत. जी मच्छीची व्हिडिओ जर आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासोबत घेऊन येऊ.